काल संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आल्यानंतर मालेगावसह संपूर्ण जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे अनेक छोट्या मोठ्या नद्यांना पूर देखील आलेला आहे। गिरणा नदीला देखील पूर आला होता। पुरात कालपासून एक श्वान अडकलेलं होतं। शहरातील श्वानप्रेमींनी संबंधित यंत्रणेशी संपर्क साधला आणि मालेगाव अग्निशमन दल डॉग स्क्वॉडच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर श्वानाची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। प्रकृती खालावल्यानं त्याला महानगरपालिकेच्या शेल्टर हाऊसमध्ये नेण्यात आल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली आहे। आणि याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। आणि आपण बघत आहात की आता अग्निशामक दल आणि डॉग स्क्वॉड आणि काही सर्पमित्र आहेत त्यांच्याकडून त्या डॉगला रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे आणि रेस्क्यू त्याला करण्यात आलेलं आहे। आणि या ठिकाणी आपण बघू राहिलो की जवळपास 3 ते 4 हे अग्निशामक दलाचे जे पोलीस कर्मचारी आहेत त्यात एक सर्पमित्र आहेत आणि डॉग स्क्वॉडचे जे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आहेत। त्यांनी या नदीमध्ये पुलावरून खाली शिडी जी आहे ती शिडी उतरवली आणि शिडी उतरून ते त्या डॉग्सला जे आहे ते रेस्क्यू करण्यासाठी ते त्या ठिकाणी गेलेले होते। पहिले पुराच्या पाण्यात उतरून त्यांनी त्या गोष्टीचा मोजमाप घेतला की कुठून त्याला घेऊन जाऊन रेस्क्यू करता येईल, पण आता त्याला सुखरूपपणे रेस्क्यू करण्यात आलेला आहे। त्यामुळे मालेगावकरांकडून अग्निशामक दल असो, डॉग स्क्वॉड असो, या सर्पमित्र जे असतील सामाजिक कार्यकर्ते यांचे धन्यवाद मालेगावकरून मानण्यात येत आहे। मी विशाल मोरे, झी मीडिया, मालेगाव।